आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत जी मला भूमी काढून देणार आहे. भूमी एक एक करून टोकन दे माझ्या हातात. अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 91. दुसरा क्रमांक आहे 76. या इकडे. आणि तिसरा क्रमांक आहे 54. या. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोडं गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव तुम्ही सांगितलं. तुम्ही काय करता आता सांगा. मी गृहिणी आहे. हा. आणि मुलांचा अभ्यास घ्यायला मला खूप आवडतं. मुलांचा अभ्यास घ्यायला खूप आवडतं. अच्छा, बरं तुमच्या विषयी सांग. हा, काय म्हणता. घरातली गोड पदार्थ करायला आवडतात. गोड पदार्थ. हा, हो. बघा इकडे जरा मागे एकदा यांच्याकडे. गोड पदार्थ म्हटल्यावर कसे झाले ना चेहरे. बोलवाल ना त्यांना. मग सगळ्यांना. हो ना. अशा म्हणतात आपण नाही बोलवणार. नाही बोलवणार. नक्की बोलवणार. नक्की बोलवणार. नक्की बोलवणार. हा. आणि मग अजून तुमच्याविषयी सांगा. तुम्हाला कुठे शॉपिंगला कुठे जाता तुम्ही, फिरायला कुठे जाता. फिरायला आवडत नाही तसं जास्त मला. नाही घरातच टीव्ही वगैरे बघायला आवडतं. हा, टीव्ही बघायला मला कळलं या सोसायटी एक आहेच. टीव्ही बघायला सगळ्यांना आवडतो. वाचन करायला पण आवडतं. वाचन पण करायला आवडतं. हो ना. आणि खरेदी तुम्हीच करता. हो. इथे पण करायचे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव कांचन संजय पाटील आहे. तुम्ही काय करता. मी बिर्ला कॉलेजमध्ये सेकंड इयर कम्प्युटर सायन्सला आहे आणि फॉरेन लँग्वेज जर्मनचा कोर्स करते कलिना युनिव्हर्सिटीमधून. अच्छा, अरे वा. भरपूर ट्रॅव्हलिंग करता तुम्ही. शिकताय केवढं. हो की नाही. लँग्वेजची तुम्हाला आधीपासून आवड होती की नंतर म्हणजे. नाही, आता कॉलेजमध्ये सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी म्हणजे लागेलच ना फॉरेन लँग्वेज. लागेलच, त्यामुळे जर्मन. अच्छा, अरे वा. आणि मग अजून तुमच्याविषयी सांगा. फावल्या वेळात काय करता. काय नाही, फावल्या वेळात टीव्ही नाही ते माहितीये मला. टीव्ही सगळेच बघतात इकडे. टीव्ही बघणार. अजून वेळ असेल तर मग शॉपिंगला वगैरे किंवा कुठे फिरायला वगैरे. शॉपिंगला कोणाबरोबर. मोस्टली तरी मम्मी बरोबरच. आणि अदरवाइज फ्रेंड्स लोकांबरोबर. फ्रेंड्स लोकांबरोबर. अच्छा, फ्रेंड्स लोकांबरोबर. म्हणजे मैत्रिणींबरोबर. हो ना, मैत्रिणींबरोबर. मैत्रिणी पण फ्रेंड्स मध्येच येतात. हो की नाही. कॉलेजला जाता म्हणजे वेळेवर तुम्ही. रोज सकाळी लेक्चरला सगळे बसता. हो ना. नक्की ना. ठीक आहे. इथे काही खरेदी करायची तुम्हाला वस्तूंची. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव संगीता. तुम्ही काय करता. मी कॉलेजला आहे. एमकॉम पार्ट 1 ला आहे. एमकॉम पार्ट 1. अच्छा, पार्ट 2 पण करणार ना. हो, करणार. अच्छा, बरं. तुमच्याविषयी सांगा. तुम्हाला काय करायला आवडतं. मला जेवण बनवायला आवडतं. अच्छा, हे पण बहुतेक झालंच आहे बिल्डिंग मध्ये ना. आणि टीव्ही बघायला आवडतो. टीव्ही बघायला जास्त नाही आवडत. काय सांगताय. तुम्ही इथेच राहता ना. हा, इथेच राहते पण नाही आवडत. टीव्ही नाही बघत तुम्ही. बघते पण कधी एवढं नाही. हा, जास्त नाही बघत. होतं ना मनात यांच्या एवढं नाही. हा, असं सांगायचं स्पष्टपणे. हो की नाही. मग काय करायला आवडतं. जेवण बनवायला आणि पुस्तकं वाचायला आवडतं. शॉपिंग करायला आवडते. शॉपिंग करायला. अच्छा, आणि मग काय प्लॅन्स काय आहेत बाकी अभ्यासा व्यतिरिक्त. जॉब करायचा. नाही ते झालं. आणि बाकी काय म्हणजे असतात ना. आपण एमकॉम झालं, शिक्षण झालं आपलं. शिक्षण झालं, लग्न. ठरलं सगळं. नाही, ठरवायचंय. हा, म्हणूनच विचारलं मी की समजा कोण बघत असेल सिरियल समजा घरच्या ना. तसं काही नाही. ते खरेदी तुम्ही करताच. नाही, खरेदी नाही करत. ती पण नाही करत. तुम्ही खरंच या बिल्डिंग मध्ये राहता ना. माझी काकू राहते इथे. हा, म्हणून तुम्ही टीव्ही नाही बघत आणि खरेदी नाही करत. ठीक आहे. इथे आता करा खरेदी. चालेल. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला, गप्पा मारून झाला. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार. मी तुम्हाला एक बजेट देणार. 1 मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 869 869 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची. जी 1 मिनिटाची वेळ सुरू होती आता. 3:30. खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल.
तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. संगीताताईंनी खरेदी केली 494 रुपयांची, मंजुषाताईंनी खरेदी केली 501 रुपयांची आणि कांचनताईंनी खरेदी केली 525 रुपयांची. त्यामुळे विजेते आहेत कांचनताई. ठीक आहे तुमची खरेदी. सांगा कसं वाटतंय, एवढी खरेदी मिळाली? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय ना? हो ना. हो. ह्याच्यातलं कोणाकोणाला काय काय देणार आहेस आता? काय ना, मोस्टली जे क्रीम्स वगैरे आहेत ते मी स्वतःच यूज करेन आणि बाकीचं बघू कोणाला पण नाही का. कोणाला पण म्हणजे आता माझा भाऊ तर छोटा आहे त्यामुळे तर शेव नाही करू शकत, पण पप्पा तर आहेत ना, पप्पा शेविंग क्रीम यूज करतील. लिप्स वगैरे आमच्या बाजूच्या छोट्या मुलीला देऊन टाकेल. अच्छा. नाही मला वाटलं कोणाला तरी देईन वगैरे. मला काय वाटलं शेविंग क्रीम जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी करतच नाही ऍक्च्युली, त्यामुळे मला गरजच नाही. नाही लागलं तर घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. पुढची राऊंड घ्यायची आणि तुला ज्याला द्यायचे ना त्यालाच दे. हा पुढची राऊंड घ्यायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. परत एकदा प्रश्न विचारतो. मी प्रश्न असा विचारला होता, लोक म्हणतात मी खूप हट्टी आहे, मला साखरेत घोळवा तुपात तळा तरी पण मी माझा स्वभाव सोडत नाही. याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. अंदाजे कितीच्या विजेत्या सीमाताई आणि सुपरमार्केटच्या विजेत्या कांचनताई खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची. पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा. यांच्या हातात काही पत्ते दिलेत, समोर एक एक ट्रे ठेवलाय. करायचं एवढं, पत्ता घ्यायचा, ट्रे मध्ये टाकायचा. ज्यांच्या ट्रे मध्ये सर्वात जास्त पत्ते त्यांना संधी मिळणार. पहिल्यांदा चावी निवडायची. 1 मिनिटाची वेळ आहे. साडेमाडे सुरू करा. वेळ संपली, खेळ संपला, निकाल आपल्या समोर आहे. सीमाताई ट्रे मध्ये एकही पत्ता नाही टाकू शकल्या. कांचनताईंनी ट्रे मध्ये 2 पत्ते टाकले, त्यामुळे कांचनताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? कांचनताईंना संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी हवी आहे? हिरवी चावी नक्की? हो. घेऊन टाका. कांचनताईंनी निवडली हिरवी चावी, त्यामुळे सीमाताईंना मिळते लाल चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. कांचनताई ठरल्या उपविजेता, ज्यांना मिळालेला आहे ब्लीच. टाळ्या. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. मस्त वाटतं एकदम. खरेदी मिळाली ना, हा. हो की नाही? आणि आता हे पण मिळालं. हो. हा, ज्यांना द्यायचं त्यांना दे परत एकदा. हा, पार्टिसिपेट केलंस त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या सीमाताई, ज्यांना मिळालेला आहे OTG. टाळ्या. कसं वाटतंय? छान. OTG मिळाला. आज काय तुमचं म्हणजे नशीब जोरावरच आहे. काय हा, इथे बहिणीकडे आलात, आता हे OTG मिळालं, आधी ज्यूस एक्स्ट्रॅक्टर मिळाला, हो की नाही? पार्टिसिपेट केलं, धन्यवाद. नमस्कार. चला वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, लोक म्हणतात मी खूप हट्टी आहे, मला साखरेत घोळवा तुपात तळा तरी सुद्धा मी माझ्याशी प्रामाणिक आहे, स्वतःचा स्वभाव सोडत नाही. असा कुठला पदार्थ आहे? तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. आरती म्हणतोडे. आणि उत्तर? कारलं. कारलं? जे उत्तर बरोबर आहे. हे घ्या. थँक्यू. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3.5 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. शिवधाम रिजन्सी कल्याण मधला भाग इथे संपला. अशीच मजा आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार आहोत, ज्याचं नाव आहे साडेमाडे.